पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवापूर नगरपालिकेतर्फे नाना नानी पार्क येथे वृक्षारोपण स्मृतिवन करण्याच्या मानस मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील परिसरातील रहिवाशांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांना मुख्याधिकाऱ्यांनी सोपवली वृक्ष संवर्धनाची जबाबदारी, केले मार्गदर्शन। दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। पर्यावरणाचा होत असलेल्या ऱ्हासामुळे गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलाचे चटके अधिक तीव्र होऊ लागले आहेत। परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ हा मनुष्य प्राण्यासाठी अत्यंत खडतर असणार आहे। पर्यावरणाचे जतन हा त्यावरील एकमेव उपाय आहे। पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता वाढविणे गरजेचे आहे। ही जागरूकता वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने पुढाकार घेतला। 1972 मध्ये संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून विविध देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो। या अनुषंगाने नवापूर नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या पुढाकाराने नवापूर शहरातील नाना नानी पार्क मध्ये वृक्षारोपण करण्यात आले। एवढी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम रहिवाशांच्या उपस्थितीत संपन्न झाला। परिसरातील महिला वर्ग, युवा वर्ग यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी वृक्षारोपण रहिवाशांच्या उपस्थितीत करून त्यांना वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी सोपविली। एवढी नगरपालिकेचे कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले। मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी वृक्षारोपण काळाची गरज का आहे याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले। तसेच येत्या काळात स्मृतिवन करण्याचा मानस असल्याचे सांगितले। प्रत्येकाला एक एक झाड दत्तक देणार असल्याचे सांगून पर्यावरणाची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे, असे डॉ. मयूर पाटील यांनी यावेळी सांगितले। नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी, परिसरातील रहिवासी, पत्रकार उपस्थित होते। की या दिवशी आपण नुसतं एकच दिवस नाही, पर्यावरणाची आपण तर दरवेळेसच काळजी घेतली पाहिजे। परंतु आजच्या दिवशी शासन तर सांगतच, परंतु आपण वृक्षारोपण करतोय। आपण बघितलं कोविडमध्ये ज्यांची तब्येत ठीक होती त्यांचं काही नाही, पण जे आजारी पडले तर ऑक्सिजन सुद्धा आपल्याला विकत घ्यावं लागला, बरोबर आहे की नाही, ऑक्सिजन सिलेंडर। पण झाडं जे आपल्याला कंटिन्यू ऑक्सिजन देतात दिवस रात्र, त्याच्यात जे झाडं लावले, आता तिकडे निंबाचं पण झाड आहे, ते कंटिन्यू ऑक्सिजन देत असतात आणि असे झाडं आपण लावले पाहिजे। परंतु मला आता कळलं की मागच्या जेव्हा पत्रकार संघाने इथे झाडं लावले ते कोणतेच शिल्लक नाही। आणि स्पेशली जे मुलं क्रिकेट खेळतात त्यांना वॉर्निंग, जर माझं एकही झाड जर जगलं नाही तर मी इथे सगळीकडे झाडं लावून दिलं, मग इथे डायरेक्ट मियावाकी करून टाकेल ते, कुठेच झाड मग नाही क्रिकेट खेळायला, कुठेच नाही, ऑनलाईन खेळावं लागेल, कळलं। जर झाड एक एक प्रत्येकाला एक एक मी आता दत्तक देऊन देणार आहे झाड, कळलं। प्रत्येकाने जसं आपण आता असंही असतं की काही ठिकाणी स्मृतिवन आपण पुढे करायचं हेतू आहे। आता आमचं येवलेजींशी आमचं बोलणं झालं की स्मृतिवन म्हणजे आपल्या घरातलं कोणाचं तरी दुर्दैवाने मयत झालेलं असतं, आपले आजी आजोबा, कोणाचे आई वडील पण गेलेले असतात, मग त्यांच्या स्मरणार्थ ते जसे आपली काळजी घेतात, आपलं पालन पोषण करतात, तसे हे झाडं सुद्धा आपल्याला वाटते हे झाड काय करणार आहे। आता निंबाचं झाड काय करू शकतं, आपल्याला वाटतं फक्त ते हवा शुद्ध, त्याच्यामुळे ना तुम्ही बघा पूर्वी लोणचं सुद्धा आपण झाकायला निंबाचं पान वापरतो, गहू तांदूळ जरी हे केले त्याच्यात निंबाचे पानं टाकतो, कडुनिंबाचे, का बरं, तर ते अँटीबॅक्टेरियल पण त्याच्यात गुण असतात, त्याच्यामुळे बॅक्टेरिया होत नाही, शुद्ध राहतं वातावरण, याच्यामुळे लोणचं सडत नाही, याच्यासाठी सुद्धा राहायचं। आणि ते कंटिन्यू एअर फिल्टर करतं, हे झाडं ऑक्सिजन बाहेर सोडत असतात, त्याच्यामुळे कंटिन्यू आपल्याला ऑक्सिजनचं वातावरण आपलं साधर्म्यात असं राहायला भेटतं, हे महत्त्वाचं। आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, यावेळेस पाऊस चांगला आला परंतु पाऊस पडलाच नाही तर आपण काय देवाला नोटीस तर नाही देऊ शकत। यावेळेस पाऊस आला नाही वेळेवर, बरोबर आहे की नाही, वो तो कुदरत का रहता है, आपण उसमें कुछ नहीं कर सकते। लेकिन आपण बघतोय दिवसेंदिवस प्रत्येकाकडे वाहन येत आहे, गाड्या येत आहे, मोटरसायकल येत आहे, SKD काय सगळ्या गाड्या येत आहे, KTM। पण मग विषय असा आहे की त्या सगळ्यांमधनं जे बायोगॅस आपलं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड जातोय, पण तेवढ्या प्रमाणात आपण झाडं लावत नाही। त्याच्या तुम्ही बघा मागच्या वेळेसपासून पेक्षा यावर्षी गरमी जास्त आहे का नाही वातावरणात, आपल्याला कूलर लावून सुद्धा होत नाही एवढं, का बरं, तर सगळीकडे पोल्युशन पण वाढलेले आहे, त्याच्यामुळे प्रत्येक याची एक कॅपॅसिटी राहते, एवढं पोल्युशन ओढू शकतो। पण आपण काय करते, पालिका पाहत नाही म्हणून झाड तोडून टाकायचं, फांद्या तोडून टाकायच्या, आणि मग पोल्युशन तर वाढते, मग कमी कोण करणार ते, मग त्याच्यासाठी झाड लावणे महत्त्वाचं आहे। आणि जसं समजा पाऊस पडलाच नाही तर आपण काय करतो, पाण्याची सोय काय करणार, आपण बोरिंग करतो किंवा विहीर करतो,
पण जमिनीत पाणी नसलं तर मग काय करणार आहे? तर मग याच्यासाठी या झाडांचंही महत्त्व, याच्यामुळे महत्त्वाचं की समजा कधी पूर पण आलेला असतो ना, तेव्हा हे झाडांच्या मुळामध्ये पूर्ण माती अडकलेली असते. हे झाड एकदम मोठं झाल्यावर हे उपटता येईल का? आपल्याला नाही. का बरं? ते माती पूर्ण घट्ट धरलेली.